आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येथील समस्त शिंपी समाज व संत मंडळी भाविकांच्या वतीने श्री विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा समाधी संजीवनी सोहळा मंगळवार दिनांक 22 रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीस पहाटे 5 वाजता जयंत बोंगाळे व गौरी बोंगाळे यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा, अलंकार करण्यात आले। त्यानंतर इनामदार वाड्यातून श्री संत नामदेव महाराज यांच्या फोटो प्रतिमेची सजवलेल्या पालखीतून हरिनामाच्या गजरात दिंडीने दसरा चौक, पंत मंदिर, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिंपी गल्ली मार्गे श्री विठ्ठल मंदिरात आल्यानंतर उपस्थित भाविकांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले। तर मंदिरात फोटो प्रतिमेची विधिवतपणे प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदिरात भजन, भक्तिगीत झाल्यानंतर नामगजरात पुष्पवृष्टी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी डॉक्टर अमोल काकडे बालेवाडी यांची उपस्थिती होती। या निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी हरिपाठ महिला मंडळाच्या वतीने हरिपाठाचा कार्यक्रम झाला। तर रात्री कबनूर इचलकरंजी येथील भजनी मंडळाच्या वतीने भजन गीत गायनाचा कार्यक्रम झाला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत मिरजकर, दिगंबर मिरजकर, बाळासाहेब बोंगाळे, गजानन काकडे, प्रकाश काकडे, बाळासाहेब काकडे यांच्यासह महेश काकडे, चंदू काकडे, कुमार काकडे, रमेश काकडे, धनंजय काकडे, ज्ञानदेव काकडे, बाळू काकडे, विश्वनाथ काकडे, शेखर बोंगाळे, दीपक काकडे यांच्यासह इतर संत मंडळी व भाविकांचे सहकार्य लाभले। SB न्यूजसाठी बेडकीहून गजानन पाटील। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।